हॅलो. हा नरहरीचा नंबर आहे का? हो, तुम्ही कोण बोलताय? अधिकाऱ्यांची माहेरवाशीन बोलते मी. खरं तर मला वाटलं होतं की तू माझा आवाज लगेच ओळखशील, कारण मयुरेश ऑफिसमध्ये असताना मी तुला अनेक वेळा फोन करायची आणि तुझी जागा दाखवून द्यायची. माझ्याशी काय बोलायचं होतं का? मला याही वेळेत तुला समज द्यायची. तेव्हा तू मयुरेचं नुकसान करायला बघत होतास आणि आता कस्तुरीचं. नाही, नेटवर्क सॉलिड आहे तुमचं. कस्तुरीला फोन करून 4 तास पण उलटले नाहीत आणि तुमच्यापर्यंत बातमी पोचली सुद्धा. वा. जितक्या लवकर ही बातमी माझ्यापर्यंत पोचले ना, तितक्याच लवकर मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकते, हे लक्षात ठेव. तुमचा काय संबंध या सगळ्याशी? माहेरवाशीण मी अधिकाऱ्यांची. त्यांचं सुख हे त्यांच्याकरता जितकं महत्त्वाचं आहे तितकंच माझ्याकरताही महत्त्वाचं आहे. आणि मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तू जर का कस्तुरीच्या वाकडात शिरलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. मी तुला सुखाने जगू देणार नाही. मग दादा आणि अभय परवडले पण दीपिका नाही असं म्हणायची वेळ तुझ्यावरती येईल. कळलं? तेव्हा तू तुझं आयुष्य जग आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू देत. आणि हो ना हरी, ही धमकी पोकळ नाहीये. तेव्हा पुन्हा जर का माझ्या कानावर काही उलटसुलट ऐकायला आलं ना, तर ते तुझ्याकरता चांगलं असणार नाही. कळलं? साग्या, ऐकलं ते खरं आहे का रे? हो, आशूबद्दल ना? हो. अरे हो, मलाही आताच बातमी कळली ती. फार लागले रे त्याला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो. दादाला कळवलं का? नाही, माझी हिंमतच झाली नाही रे. अरे पण त्याला कळवावं लागेल ना यार. हो, करतो मी फोन. हॅलो दादा, सागर बोलतोय. हा बोल सागर. दादा, एक प्रॉब्लेम झालाय. आशूचा ॲक्सिडेंट झालाय. कसा काय? दादा, गाडीने उडवलं त्याला. अरे जबर मार लागलाय. ICU मध्ये ॲडमिट आहे तो. आता आम्ही तिकडेच चाललोय, पण तुला कळवायला म्हणून. बरं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? चिरायू हॉस्पिटल. चिरायू हॉस्पिटल. ठीक आहे, मी पोहोचतोय. ठीक आहे दादा, चल रे. नाही अगं, तसं काही नाही. सर म्हणाले होते की आपण माझ्या घरी एकत्र भेटू आणि मग हॉस्पिटलला जाऊयात, म्हणून खरं तर. हो, पण ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. काय आलं? ते आम्ही ब्लॉसम सोसायटीमध्ये राहत होतो ना, हां. तिकडे काल एक ॲक्सिडेंट झाला आणि दादा त्याला विटनेस आहेत. म्हणजे दादा अजून आलेच नाही आहे तिथे? नाही, ते सकाळी येणार होते आज, पण पोलीस एन्क्वायरी सुरू झाली त्यामुळे ते येऊ शकले नाही. खरं. आणि अभय भाऊजी काल रात्री तिकडेच गेले होते, आत्ता पण तिथेच गेलेत. ते मला म्हणाले की परस्पर हॉस्पिटलला जाईन. बरं. आय थिंक तुम्हाला कळवायला विसरले ते. नाही अगं, काही हरकत नाही. नाही, आणि खरं तर तसं एकत्र जाण्याचं काही प्रयोजनही नव्हतं, पण काल तुम्ही सगळे एकत्र आलात म्हणून सर खूप आनंदात होते आणि सरांना तो आनंद माझ्याबरोबर शेअर करायचा होता, म्हणून कदाचित सरांनी मला इथे बोलवलं असावं. बाकी काही. बरोबर आहे, कारण आमच्या वाट्याला हा आनंद आला आहे त्याच्यात तुमचा खूप मोठा हात आहे. नाही डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही जर का अभय भाऊजींच्या मनातला विरोध मोडीत काढला नसता ना, तर कदाचित हा दिवस पाहायलाच मिळाला नसता आम्हाला. अगं कस्तुरी, मी विशेष काहीही केलेलं नाही आहे. जे सहज शक्य होतं ते केलं. तेच तर आहे ना, सहज शक्य असलेली गोष्ट दुसऱ्यांसाठी करायची म्हटल्यानंतर लोक 4 पावलं मागे जातात. आणि खरंच तुम्ही, सृजा मॅडम, आलोक, तुम्ही सगळे होतात म्हणूनच हे सगळं शक्य झालं. हां, आलोक कोण? आलोक, त्यांच्या नावाव्यतिरिक्त मला खरंच काही माहिती नाही खरं तर त्यांच्याबद्दल, पण त्यांचेही खूप उपकार आहेत माझ्यावर.
खरंच तुमच्या सगळ्यांच्या रूपाने महाराजच धावून आलेत माझ्यासाठी. हे बघ कस्तुरी, अगं मी खरंच इतका मोठा नाही आहे. आणि खरं सांगू का, तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहता यावं, तुमच्या कुटुंबाकडून काहीतरी शिकता यावं, हा एक स्वार्थ होता माझा आणि तो मी साधला आहे. बरं जाऊन दे, बोलत काय बसलो इथे. सरांना यायला उशीर होणार आहे. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी असायला हवं ना. चल मी निघतो. ये. अण्णा, ज्या स्पॉटवर आशूचा ॲक्सिडेंट झाला होता त्या स्पॉटवर जा. कोण ओळखीचं आहे कोण नाही ते सगळी चौकशी कर. पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली असेल, मी सृजा मॅडमशी बोलून घेतो. आणि दादा तू? मी आशूच्या घरी जातो. तुम्ही काय बोलला नाहीत ना? नाही दादा, पण सकाळी त्याची बहीण भेटली होती मला, पण तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. आणि जरी काही कळलं तरी मी काही बोलूच शकलो नसतो. नाही, त्याच्या आईची तब्येत खराब आहे. हळूहळू तिच्या कलानं घेत मला तिला सांगावं लागणार. पण दादा आत्ताच सांगणं गरजेचं आहे हो, का? गरजेचं आहे, कारण आशूची परिस्थिती खराब आहे. जाऊ दे, आपण त्याचा विचार नको करूया. आपण एका तासाने इथेच भेटू. बरं, आशूचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याच्या हातातली ती खेळण्यांची पिशवी होती त्याच्या हातात? नाही दादा, तो कॉलेजमधून घरी येत होता. ठीक आहे, कामाला लागूया. नाही, अभय सर अजून आलेलं नाही. काही निरोप होता का? नाही नाही, येतीलच आता, एवढ्यात येतील. सांगा ना. बरं ठीक. सॉरी डॉक्टर कुलकर्णी, मी सकाळी तुम्हाला घरी बोलवून घेतलं खरं, पण आय एम व्हेरी इट्स ओके सर, इट्स ओके. सर तुम्ही खूप दमलेले दिसताय. कॉफी सांगू तुमच्याकरता? या प्लीज. हॅलो, हां, सरांच्याकरता एक कॉफी घेऊन ये ताबडतोब. सर दादा आले घरी? इज ही ओके ना? या ही इज ऑल राईट. पण तुम्हाला कसं कळलं? सर कमाल करताय हो, मी सकाळी तुमच्या घरी गेलो होतो. कस्तुरी भेटली, तिने सगळं सांगितलं. काहीतरी गोंधळ झाला वगैरे. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? म्हणजे तसा आमचा कोणाचाही त्याच्याशी डायरेक्टली संबंध नाही आहे, पण दादाला तुम्ही ओळखता. माय गॉड, किती भयानक आहे हे. अहो, हे नुसतं ऐकून माझ्या अंगावर शहारा आला, तर दादांनी ते प्रत्यक्ष पाहिलंय. त्यांचं काय झालं असेल? त्यातून काय झालं डॉक्टर कुलकर्णी, की ही सगळी घटना घडायच्या अगदी काही मिनटं आधी तो मुलगा दादाला भेटला होता. दादाशी बोलला. अत्यंत लाघवी आणि मेहनती मुलगा होता तो. दादाला तो आवडला. परत तो एकटा मुलगा एवढी सगळी मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करतोय, हे सगळं दादाला खूपच भावलं होतं. आणि अशा या मुलाचा हा असा दुर्दैवी अंत व्हावा, ही गोष्ट दादाला फार लागली. म्हणून दादा ही सगळी घटना डायजेस्टच करू शकलेलं नाही अजून. सर पण मग तुम्ही दादांना घरी का नाही आणत? अहो, मी सांगितलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाही. कारण तिथेही त्याची तत्व आड येतात. आता तो ज्या सोसायटीमध्ये काम करतोय तिथे त्याचा रिलीव्हर म्हणून दुसरा नाईट वॉचमन आलेला नाही. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दादा घरी येणार नाही.
दादाचं असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे त्या सोसायटीचा प्रॉब्लेम व्हायला नको. सर, अशा वेळेस कळतं लोक दादा अधिकारींना मोठं का मानतात. अहो पण त्या मोठेपणाचा त्यालाच जास्ती त्रास होतो हे त्याला कोण सांगणार. आता त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी जंग पछाडतोय तो. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळी तक्रार वगैरे नोंदवण्यामध्ये त्याचाच पुढाकार होता. आणि या सगळ्या कामामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार दादानं घेतला. एक्सक्यूज रघुनाथ सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. सख्खा धाकटा भाऊ आहे युवराज. रघुनाथ सरांचं म्हणणं आहे की दादानी पोलिसात वगैरे जाऊन काही तक्रार वगैरे करू नये. म्हणजे त्यांनी दादालाही समजावण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मते काही साधलं नाही आहे त्यांना. म्हणून मग आता दादाला कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकली आहे. तुम्ही आता काय करणार आहात? I don't know.
मी बघतो, मी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन करून बघतो दादा तिथे आहे का. हॅलो, दादा अधिकारी आहेत का? हां. हॅलो दादा, मी अभय बोलतोय. दादा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. जय गुरुदेव रघुनाथराव. जय गुरुदेव. बोला दादा. आत्ताच मला अभय भेटला. तुम्ही हे सगळं कशासाठी करतात? दादा, मी तुम्हाला विनंती केली, तुम्ही ती मान्य केली नाहीत. मला असं वाटलं तुमच्या भावाने तुम्हाला समजावून सांगितल्यावर तरी माझी भूमिका तुम्हाला पटेल. आणि रघुनाथराव, या संदर्भात तुमची भूमिका मला पटणं शक्य नाही. मग तुम्ही कोणाकडूनही काहीही वदवून घेतलं तरीही पटणं शक्य नाही. तुमचे आमच्यावरती उपकार आहेत हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्या उपकारांच्या बदल्यामध्ये तुम्ही जे काही मागता आहात ते मला कदापि मान्य नाही. काहीच मागत नाहीये मी. मला एवढंच म्हणायचं, झाल्या प्रकारात माझ्या भावाला गोवू नका. रघुनाथराव, मला असं वाटतं की तुम्ही भावनेच्या खूप आहारी जातात. तुमच्या भावाबद्दल तुमच्या मनात असलेलं प्रेम मी समजू शकतो, परंतु प्रेमाने माणसं घडवली जावीत. जे प्रेम माणसाला बिघडवतं अशा प्रेमाला काही अर्थ नसतो. दादा, एकदा माझ्या जागी येऊन विचार करून पहा ना. रघुनाथराव, मी तुमच्या जागी येऊनच विचार करतो आहे. मी तुमचा खूप आदर करतो रघुनाथराव. प्रपंच आणि परमार्थ यामध्ये तुमचा असलेला अधिकारही मी मान्य करतो. तुम्ही एवढी उंची या दोन्ही क्षेत्रामध्ये गाठलेली असताना पुन्हा तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान करून घ्यावं हे योग्य वाटत नाही. म्हणून एक सल्ला देऊ इच्छितो, तुम्ही शांत राहावं. आणि तुमचा भाऊ गुन्हेगार आहे, त्याने गुन्हा केलेला आहे, तेव्हा त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे यावर विश्वास ठेवावा. नाही दादा, आई बाबा गेल्यावर माझ्या भावाला मी तळहातावरच्या फोडासारखं जपलंय, लहानाचं मोठं केलंय. त्याच भावाला हात धरून त्या काळ्या गदांच्या पलीकडे ढकलणं मला मान्यच नाही. रघुनाथराव, माफ करा दादा, मला यश मिळेल की नाही मला माहीत नाही, पण युवराजला निर्दोष सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मग रघुनाथराव, मलाही माफ करा. तुमच्या या प्रयत्नात मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही आणि तुम्हाला यशही मिळणार नाही असं बघेन. जय गुरुदेव.